अवैध राखधंद्यातील गावगुंडांकडून सुरक्षा रक्षकास झालेल्या मारहाणीचे प्रकार, गाड्या अंगावर घालून जीवे मारण्याचे करण्यात आलेले प्रयत्न, औष्णिक वीज केंद्रावर झालेले दगडफेकीचे प्रकार, अगदी बेशुद्ध होईपर्यंत झालेल्या मारहाणीची प्रकरणं, अशी जवळजवळ 40 प्रकरणं या औष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी बीडच्या भाजपच्या संपर्क मंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या समोर या गुन्ह्यांचा पाढा वाचला। यावर पंकजाताई मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे त्यांनी वादग्रस्त विषयावर भाष्य करण्याचं टाळलं आणि एकच जे काही प्रतिक्रिया दिली त्यांनी, ती प्रतिक्रिया म्हणजे मी केवळ पर्यावरण रक्षण एवढीच भूमिका घेणार आहे असं त्यांचं जे भाष्य आलं। त्यावरून पंकजाताई मुंडे या बीडचं पालकत्व झटकण्याचा प्रयत्न करतायत का त्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करतायत का, आणि ते त्यांना तसं करता येणार आहे का, याविषयी आपण विवेचन करणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, जे काही परळी बदनाम केली जाते, बीड जिल्हा बदनाम केला जातोय असं म्हणून केवळ चालणार नाही। आणि या आपल्या पर्यावरण मंत्री असलेल्या आणि पालकमंत्री राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांना तर ते अजिबात करता येणार नाही आणि त्यांना या प्रकरणातून अंग काढून घेताच येणार नाही। कारण पालकमंत्री म्हणून आज जे राष्ट्रवादीचे अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ना, ते काही कायमचे पालकमंत्री राहणार नाही आहेत, ते आज उद्या जाणार आहेत। ते ही बीडची जबाबदारी फार काळ सांभाळणार नाही आहेत आणि बीडचं पालकमंत्री पद पर्यायानं पंकजाताईकडे येऊ शकतं। त्यामुळं त्यांना बीडचं पालकत्व झटकून चालणार नाही, त्यातून अंग काढून चालणार नाही। बीडमध्ये ज्या परळीमध्ये ज्या राखेच्या अवैध धंद्यानं, गुन्हेगारीनं बीडचं जे काही सामाजिक ऐक्याची राख रांगोळी त्या राखेनं केलेली आहे, ही पंकजाताईंना यामध्ये रोखठोक अशी भूमिका घ्यावी लागेल। शिदंती मम गात्रांनी अर्जुनासारखं माझे हात थरथरतायत, मी भूमिका घेऊ शकत नाही असं बोलून ताईंना अजिबात चालणार नाहीये। परळी औष्णिक वीज केंद्राच्या ज्या अधिकाऱ्यांना जो गुन्हेगारीचा पाडा जो ताईंच्या समोर वाचलाय, तो ऐकून पंकजाताईंना सुद्धा एक क्षणभर काय बोलावं, काय भाष्य करावं, काय व्यक्त व्हावं, ते क्षणभर तरी नक्कीच त्या गांगरून गेल्या असतील। कारण जवळजवळ 40 गुन्हे आहेत, 42 पत्र, म्हणजे या औष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना जवळजवळ 42 पत्राची जंत्री ती पंकजाताई समोर मांडली आहे। अगदी जिल्हाधिकाऱ्यापासून विविध विभागापर्यंत या राखेच्या गुन्हेगारीचं वास्तव त्या औष्णिक वीज केंद्राच्या अभियंत्यांनी, अधिकाऱ्यांनी मांडण्याचा केलेला प्रयत्न आहे। परंतु प्रशासनाकडे त्यासाठी वेळच मिळाला नाही। प्रशासनानं तिकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं दिसतंय। जवळजवळ 12 निविदा या फ्लाय ॲशच्या आहेत, त्या सुरळीत उचलली जाते राख, परंतु ज्या 18 निविदा, जी ओली राख म्हणतो, जी तळ्यामध्ये टाकली जाते, भिजवली जाते, त्या राखेमधून या निविदाधारकांना ती राख उचलता येत नाही। हे गावगुंड ते उचलू देत नाहीत असं स्पष्ट दिसून येत आहे। म्हणजे ज्यांनी निविदा भरल्यात त्यांना राख उचलता येत नाहीये। आणि यामध्ये 2019 नंतर कसा आलेख वाढलाय या गुन्ह्यांचा, तो या अधिकाऱ्यांना मांडलेला आहे। आणि यामध्ये म्हणजे जे अवैध राखधंद्यातील गुन्हेगार आहेत, जे गावगुंड आहेत, ते अतिशय म्हणजे ते सुरक्षा रक्षकाच मारहाण करतात, ते अंगावर गाड्या घालून लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत, अगदी बेशुद्ध होईपर्यंत मारहाणीचे प्रकार झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे औष्णिक वीज केंद्रावर दगडफेक सुद्धा या प्रकरणामध्ये झालेले आहेत। पंकजाताई, आपण या बीड जिल्ह्याचं पालकत्व निभावलेल्या, आणि तुम्ही आई म्हणताय तर तुम्ही बीडची आईच व्हावं लागेल। तुम्ही गुंडाशी गुंड, पुंडाशी पुंड आहात असं तुम्हीच सांगताय, तर मग तुम्हाला आता
शिदंती मम गात्रांनी माझ्या हात थरथरतायत, माझी वाणीमध्ये मला बोलता येत नाहीये आणि या अशा वादग्रस्त विषयावर मला प्रश्न विचारू नका असं बोलून कसं चालणार आहे? तुम्हाला रोखठोक भूमिका घ्यावी लागणार आहे। आणि जवळजवळ 344 वाहनं अवैध राखेतली ती प्रशासनाकडे या अभियंत्यांनी जे निर्मिती केंद्र आहे त्यांच्या अभियंत्यांनी ही यादी प्रशासनाकडे दिलेली आहे आणि तरीही तिथे कारवाई होत नसेल तर केवळ आपल्याला बीड जिल्हा बदनाम केला जातोय, परळीला बदनाम केलं जातंय असं म्हणून आपल्याला त्यातून हात झटकता येणार नाहीत। आपल्याला भूमिका रोखठोक निर्भीड अशी सडेतोड भूमिका ही घ्यावीच लागणार आहे। का ताई, आपले काही हात बांधलेले आहेत का? का आपण भूमिका घेणार नाही आहात का? आणि आपण आई आहात तर आपल्याला आपलं मन हे 100% बीडची बदनामी होऊ नये, बीडला पुन्हा परत सामाजिक ऐक्य, सौहार्द, आनंद, सामाजिक एकोपा राहावा यासाठी आपण पुढाकार नक्कीच घेणार आहात। कारण आपल्याला तुम्हाला जबाबदारी का झटकता येणार नाही? कारण तुम्ही त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वैचारिक नाही वारस आहात, रक्ताच्या वारस आहात। आणि बीड जिल्हा हा पुन्हा नवं बीड तयार करायचं असेल तर तुम्हाला या गावगुंड असतील किंवा हे गैरव्यवहार करणारे असतील या गुंडांना आपल्याला गुंड होऊनच प्रत्युत्तर द्यावं लागेल। पंकजाताई, आपण ही भूमिका घेणार आहात का? आणि आपल्याला काय वाटतं, पंकजाताईंनी गुंडाशी गुंड व्हावं का? का केवळ कुणाचं तरी मन दुखावेल, कुणीतरी कुणाला वाईट वाटेल आणि समाजामध्ये काहीतरी म्हणजे काही झालं तरी चालेल म्हणून त्यांनी शांत राहून यावर भाष्य टाळणं योग्य राहील का? आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।